निवडणुका संपल्यानंतर ही आश्वासनं हवेत विरून जातात। असाच काहीसा अनुभव सध्या गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील मुशानझोरा गावाचे नागरिक घेत आहेत। या गावाला आजही पक्का रस्ता नाही। पावसाळ्यात तर या गावातील विद्यार्थ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्वांनाच प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो। चला पाहूया याविषयीचा एक विशेष रिपोर्ट। हे दृश्य आहे गोंदिया जिल्ह्यातील मुशानझोरा गावाचं, जिथे आजच्या काळातही लोकांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत आहे। पावसाळा सुरू झाला की या गावाचा मुख्य रस्ता पूर्णपणे चिखलाने भरून जातो। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक निवडणुकीत त्यांना पक्क्या घराचं आश्वासन दिलं जातं, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही। याचा सर्वाधिक त्रास मुलांना सहन करावा लागतो। दररोज शाळेत जाण्यासाठी त्यांना या चिखलातून वाट काढत जावं लागतं। त्यांचे बूट आणि कपडे खराब होतात आणि अनेकदा शाळेत पोहोचायला उशीर होतो। केवळ विद्यार्थीच नाही तर गावातील महिलांनाही मोठा त्रास होतो। पावसाळ्यात बाजार हाट किंवा दवाखान्यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाणं जवळजवळ अशक्य होतं। ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे या समस्येबद्दल अर्ज केले आहेत, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये शासन आणि प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप आहे। आता हा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कधी लक्ष देणार आणि मुशानझोरा गावाच्या नशिबी फक्त आश्वासनच राहणार की लवकरच पक्का रस्ता मिळणार। रस्त्याची दुर्दशा आहे, कारण का आधीपासून तो अस्तित्वात गाव आहे मुशानझोरा आणि त्या गावामध्ये जाणे येण्यासाठी रस्ता बरोबर झालेला नाही आहे। आणि ते गरोदर माता जर असली तर जर डिलेवरीचा प्रश्न आला तर तिला येण्यासाठी सुद्धा टू व्हीलर येऊ शकत नाही, मोठ्या मुश्किलनं ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही, अशी दुर्दशा झालेली आहे मुशानझोऱ्याची। पण माझी इच्छा आहे, मी एक सरपंच म्हणून लोकसहभाग म्हणून सगळ्यांनी यांच्यातून निवडून आली तर मी सरपंच म्हणून मी आमदार साहेबाकडे विनंती करीन की साहेब आमच्या मुशानझोऱ्याच्या रस्त्याकडे लक्ष द्यावा। जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, मी यांच्याकडे तो सोपवण्याचा एक मी प्रयत्न करीन आणि त्यांचा सपोर्ट घेऊन मी तो रस्ता बनवून देण्याचा प्रयत्न करीन। नमस्कार, मी उपसरपंच ओमराज दखने बोलत आहे। खडकी ग्रामपंचायतमधून वार्ड क्रमांक 1 मधून मुशानझोरा जे गाव आहे त्याच्यामध्ये रस्त्याची दुरवस्था आहेच। तर आम्ही एक विनंती करतो आमदार आणि खासदार साहेबांना की हा रस्ता लवकरात लवकर बनवून देण्यात यावा। आणि जे आम्हाला मिनी अंगणवाडीची पण तिथं कसं आहे, मुलांना शाळा शिकायला अंगणवाडी नाही आहे, तर त्यांना येण्या जाण्याकरिता पण तिथून मुलं येऊ नाही शकत। जंगलाचा भाग असल्यामुळे, आपला आदिवासी भाग असल्यामुळे मुलांना खूप अडचणी जातात, जनावरांपासून त्रास होते। त्याच्यामुळे कारण हा रस्ता लवकरात लवकर तयार करण्यात यावा आणि आम्ही प्रशासनाला, जिल्हा परिषद राहो, पंचायत समिती राहो, यांना मागणी करतो की यांच्याकडे शासनाचे लक्ष द्यावे। तर पाहिलं आपण मुशानझोरा गावातील नागरिकांची नेमकी काय परिस्थिती आहे। आश्वासनावर जगणाऱ्या या गावकऱ्यांना आता फक्त ठोस कारवाईची अपेक्षा आहे। शासन आणि प्रशासनाने यावर लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे।